नमस्कार मंडळी, ताई, दादा, आजी, आजोबा, काका, काकू, तुम्ही कसे आहात? मस्त आहात ना? पण आम्ही कलाकार मस्त नसतो ना, त्यामुळे आमच्यासारखे कलाकार समाज प्रबोधन करण्यासाठी, कोणत्या तरी विषयावर प्रबोधन करण्यासाठी सतत प्रयत्न करत असतो. तुम्ही आमच्या मित्राला पाहिले आहे का? हे आपल्या राज्याचे हाल काय चालू आहेत? अहो, हा पहा तुमचा मित्र. मला सांग, तू कुठे गेला होतास? रॅली बघायला. काय गाड्या, काय ट्रॅफिक, काय गर्दी. बापरे, तुला बघायचंय? चल दाखवतो. हे बघ. बापरे, बघितलं का मंडळी? गाड्यांमधून निघणाऱ्या या धुरामुळे वायू प्रदूषण होते, त्यामुळे आपल्या जीवाला धोका असतो. त्यामुळे काय काय परिणाम होतो हे ऐकायचे असेल तर नाटक लक्षपूर्वक पहा. गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल, गाड़ी वाला आया घर से कचरा निकाल. अरे चा, आज पण घंटागाडी गेली. कचरा टाकावा तर कुठे? जाऊ दे, इथेच टाकतो. अरे बापरे, केवढा कचरा. जात का नको? जाऊ दे, जाळूनच टाकतो. गाड्याची पेटी सापडली. मंडळी, तुम्हाला माहित आहे का, कचरा झाल्याने शहराच्या ठिकाणी, पुणे, मुंबई अशा ठिकाणी कचरा डेपो लावल्याने वायू प्रदूषण होते. प्रदूषण माणसांसाठी, प्राण्यांसाठी, पक्ष्यांसाठी खूप हानिकारक आहे. माहिती आहे ना? नाही तर नाटक लक्षपूर्वक पहा. खाई के पान बनारस वाला, खाई के पान बनारस वाला. एक सिगारेट देऊ रे. आमच्या इथं नाही मिळत. हो, हल्ली सगळं पांढरप्रीत मिळतं, फक्त तुमच्या पांढरप्रीतच कसं मिळत नाही? सरकारने तंबाखू आणि तंबाखू पासून तयार होणाऱ्या पदार्थांना पण विकण्यास बंदी केली आहे. अरे दे रे. माझ्याकडे नाही. जर मी तुम्हाला दिली तर मला शिक्षा होऊ शकते. अरे तुम्हाला माहित आहे का, धूम्रपान हे किती हानिकारक आहे? स्वतःसाठी आणि इतरांसाठी सुद्धा किती हानिकारक आहे. धूम्रपान हृदय श्वसन संस्था इत्यादी हानिकारक दुष्परिणाम भोगावे लागतात. धूम्रपानामुळे होणाऱ्या मृत्यूमध्ये भारताचा जगात 4था क्रमांक आहे. डोक्यापासून ते पायापर्यंत सर्वच परिणाम भोगावे लागतात. वेदिका, काय तुला माहित आहे का, कंपनीच्या कारखान्याच्या धुरामुळे आपला मित्र परवा आजारी पडला. हा, अस्थमा झाला म्हणे त्याला. शहरातील कंपनी, कारखाने इत्यादीमुळे प्रदूषण होते, ते हानिकारक आहे. ओझोनच्या थराला पण फटका बसतोय. तर ऐका मित्रांनो, विजूची काकू पण परवा आजारी पडली आहे. का, काय झाले? त्या दररोज चुलीवर स्वयंपाक करतात, त्यामुळे धुरामुळे त्यांना त्रास झाला आहे.
कमी होत चाललाय. सूर्यापासून येणारी अतिनील किरणे हा थर अडवतो, पण थर कमी होत चालल्यामुळे माणसांना अपंगत्वासारखे अनेक आजार होतात. आता आपण वायू प्रदूषणाविषयी समस्या पाहिल्या. आता आपण त्यावरील उपाय पाहू. मंडळी, माहित आहे का तुम्हाला PCR? आधी PCR ची माहिती द्या. P म्हणजे प्रिव्हेंशन, म्हणजे प्रतिबंध. जास्तीत जास्त झाडे लावली पाहिजे. कावळा करतो काव काव, एक तरी झाड लाव. कावळा करतो काव काव, एक तरी झाड लाव. C म्हणजे कंट्रोल, म्हणजे नियंत्रण. म्हणजे कपात. गाड्यांचा वापर कमी करूया, सायकलचा वापर वाढवूया. गाड्यांचा वापर कमी करूया, सायकलचा वापर वाढवूया. निर्दोष चुलीचा वापर करूया, आजारापासून दूर राहूया. निर्दोष चुलीचा वापर करूया, आजारापासून दूर राहूया. पर्यावरणाचं भविष्य घडवा, पर्यावरणाचं भविष्य घडवा. पाहिलं का मंडळी, हे उपाय लक्षात ठेवूया. आणि वायू प्रदूषण कमी करायचे असेल तर वर्षभरात अनेक सण उत्सव साजरे केले जातात. वाढदिवस, लग्न कार्य, यात्रा, जत्रा यामध्ये फटाक्यामुळे वायू प्रदूषण होते. ते कमी करूया, पर्यावरणाचे रक्षण करूया. सांग